अच्छा, अजून GR निघाला, अजून मिळाले नाहीत तुम्हाला? ठीक आहे, या महिन्यापासून मिळतील, काळजी करू नका. मला कसं देता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. खरं म्हणजे आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात, मग ती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, रस्त्यांची असतील, इतर पिण्याच्या पाण्याची असतील, ही कामं आपण सातत्याने त्या ठिकाणी केली. आणि आताच आमच्या अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र जे काही बाकी आहेत ते देखील पूर्ण करायचे आहेत. निश्चितपणे त्याचा जो काही बृहत आराखडा आहे तो आराखडा त्या ठिकाणी तयार करून आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे निश्चितपणे सुरू करता येतील. आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत दवाखाना पोचावा या दृष्टीने आपण कामकाज हातामध्ये घेतलं होतं आणि दवाखाना आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण मोठ्या प्रमाणात गाड्या तयार केल्या. त्या गाड्यांमध्ये डॉक्टर्स आहेत, त्या गाड्यांमध्ये त्या ठिकाणी सर्व प्रकारची औषधं आहेत आणि या माध्यमातून देखील मला अतिशय आनंद वाटतो की जवळपास 4274 कॅम्प्स या ठिकाणी 1667 गावांमध्ये घेण्यात आले आणि जवळपास या ठिकाणी 2,67,549 रुग्णांची तपासणी ही देखील आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात याला निधी देखील आपण उपलब्ध केलाय. खरं म्हणजे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आपण एकीकडे मुख्यमंत्री आरोग्य कक्ष सुरू केलेला आहे, दुसरीकडे आपल्याकडे ज्या काही सार्वजनिक सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आणि विशेषतः ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये जे चॅरिटीचे बेड्स असतात, यापूर्वी चॅरिटीचे बेड्स कोणाला मिळायचे हे कोणाला माहितीच नसायचं आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात चॅरिटीतनं गरिबाचे जे ऑपरेशन मोफत झाले पाहिजेत ते होत नव्हते. आता त्या संदर्भात मी स्वतः एक डायनामिक प्लॅटफॉर्म तयार केला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या चॅरिटी हॉस्पिटलमध्ये कुठलं बेड रिकाम आहे, त्या चॅरिटी हॉस्पिटलनी किती पैसा त्या ठिकाणी चॅरिटीत द्यायचा आहे आणि तो किती खर्च केलाय याची सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असते. आणि या कक्षाच्या माध्यमातून आमचे जे काही गरीब आहेत, गरजू आहेत, यांना कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन करायचं असेल तरी ते ऑपरेशन आपण मोफत करून देतो. अगदी 40-40 लाख रुपयाची ऑपरेशन्स आहेत, किडनीचं आहे, लिव्हरचं आहे, ती देखील आपण मोफत करतो. आमची जी लहान मुलं असतात, ज्या मुलांना योग्य वेळी जर कॉक्लिअर इम्प्लांट केला, 6-6.5 लाख रुपये त्याला लागतात. हा कॉक्लिअर इम्प्लांट केला तर ही मुलं त्या ठिकाणी कधीच बहिरी होत नाहीत, अन्यथा ती मुकी आणि बहिरी होतात. अशा मुलांना त्या योग्य काळामध्ये पैसे नसल्यामुळे गरिबाच्या घरी जे लेकरू असतं त्याचं ते ऑपरेशन होत नाही. ही कॉक्लिअर इम्प्लांटची ऑपरेशन देखील आता आपण मोफत त्या ठिकाणी करणं सुरू केलेलं आहे आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमच्या गरीबातल्या गरीब व्यक्तीला ज्या प्रकारचे उपचार, ज्या प्रकारचे ऑपरेशन्स लागतील हे सगळे, आणि केवळ सरकारी हॉस्पिटल नाही, हे सगळे ट्रस्ट हॉस्पिटल आहेत, मोठे मोठे हॉस्पिटल आहेत. अगदी मुंबईच्या लीलावती हॉस्पिटल पासनं तर प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचे ऑपरेशन आपण सुरू केलेले आहेत. हे कंपल्शन केलंय. आपल्याही भागामध्ये अशा प्रकारे जर गरीबाला कुठल्या ऑपरेशनची आवश्यकता पडली तर या कक्षाशी आपण संपर्क साधू शकता. त्यांच्या सर्व प्रकारच्या व्यवस्था देखील आपण त्या ठिकाणी करतो आणि त्यांची सगळी ऑपरेशन्स हे आपण या ठिकाणी मोफत करून घेतो. आपल्याला याही गोष्टीची कल्पना आहे की आपण महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. पूर्वी महात्मा फुले जनआरोग्य योजना काही लोकांकरता केवळ ती ऍप्लिकेबल होती, ती सर्वांकरता नव्हती. आता महात्मा फुले जनआरोग्य योजना ही 12 कोटी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेकरता आपण खुली केलेली आहे आणि पूर्वी 1.5 लाखापर्यंतचा उपचार व्हायचा, आता 5 लाखापर्यंतचा उपचार त्याच्या अंतर्गत मोफत करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि हे करत असताना मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलची संख्या देखील आता आपण वाढवतो आहोत. हॉस्पिटलचं एम्पॅनलमेंट देखील आपण सुरू केलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही गरीबाला त्या ठिकाणी आपल्याकडे पैसा नाही म्हणून आपल्याला ऑपरेशन करता येत नाही अशा प्रकारची अवस्था येऊ नये, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आज या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, अनेक गोष्टी राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करते आहे, सगळ्या गोष्टी काय एकत्रित होतील असं नाही आहे. पण मी निश्चितपणे सांगतो, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आमचं राज्य सरकार हे अतिशय वेगानं
या ठिकाणी समाजातल्या सर्व घटकांकरता निर्णय घेण्याचा प्रयत्न करते आहे आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या वेगाने इम्प्लिमेंट कशा होतील आणि ज्या गोष्टी झाल्या नाही आहेत त्या गोष्टी वेगाने त्याचे निर्णय कसे होतील असा प्रयत्न आमचा असेल। मी पुन्हा एकदा आमच्या अध्यक्षांनी जी खंत व्यक्त केली, जरूर तुम्ही काही काळजी करू नका, त्या संदर्भात काही जर कमतरता असतील तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू, हा विश्वास देखील मी तुम्हाला देतो।